शांततेने हे स्थळ आपल्याला सोडायचं आहे। नक्की सोबत न्या। पाण्याच्या बॉटल अरे काय करू अरे मी काय करू आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांना हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहे। तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे। अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे। तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो, त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर उच्च विचाराचे लोक पुढे आले, एकीकडे जे संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात। याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे करून शीर्तनसे जुदा नारे लावतायत। यामध्ये संविधान राहिलं कुठं? संविधान मानलं पाहिजे आपण, एकीकडे संविधान म्हणायचं, दुसरीकडे धिंगाणा घालायचा, जाळपोळ करायची, हे चुकीचं आहे। भारतात आश्रय दिला एवढंच नाही, भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले, पाकिस्तानने जे अन्याय केले, भारताने त्यावेळेस त्यांना सांभाळलं एवढंच नाही। या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं। भारताने आश्रय द्यावा असं तुम्ही म्हणालेले आहे, तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे की तिथे हिंदूंनी भारतात यायला पाहिजे। या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे, अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आश्रय द्या। मला तुम्ही एक उदाहरण दिलं, कुत्र्याचा हाड लावला, कुत्र्याचं उदाहरण फार मोठं आहे, ते कुणाबद्दल? ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता तो कोणी असू शकतो। महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि कोणत्या वाक्यावर? आता तुम्ही आज भाषण जे केले त्याच्यात काही कोणीतरी आता आक्षेप घेणार नाही। भुक्कड म्हणजे मला पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला, ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला, भुक्कडच येते काय आज त्यांची परिस्थिती? बांगलादेश भुक्कड आहे, भुक्कड नाही तर मी बांगलादेश आणि पाकिस्तान म्हणतो। कुत्रे सुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही। अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल, आम्ही धर्माबद्दल बोललेलो नाही, तो कोणत्या धर्माचा असेल, कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल। आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर आम्ही बोलतो। तुम्ही बोलला कारण वक्फ बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत। आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे, त्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे, कानिफनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते शांतपणे बोलला। पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम